रायगड ढगांच्या डोंगराच्या वरती बसलेला एक स्वर्ग. हा एक फक्त किल्ला नाही, तर हे आहे स्वराज्याचं सिंहासन. आणि हे आहे त्या वाघाचे स्वराज्य, ज्याने मुघलांची झोप उडवली आणि प्रत्येक मराठी मावळ्याच्या हृदयात एक नवीन आग तयार केली. एक अशी आग जी कधीच विझली नाही आणि कधीच कोणासमोर झुकली नाही. आणि हा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगड. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू द अगेन न्यू ब्लॉग. सो गाईज, आज मी आलो कुठे माहिती आहे का? या स्वराज्याची राजधानी म्हणजेच आपला किल्ला रायगड. तर मित्रांनो, किल्ला नाही म्हणता येणार, कारण हा मित्रांनो आहे ना एक आपलं मंदिर आहे प्रत्येक मराठी माणसाचं, प्रत्येक मराठ्याचं. सो ज्या राजाने मित्रांनो हे बांधलं आहे ना, सो तेच बघायला मी आलो आणि तेच एक्सप्लोर करायला आलो. सो आपल्यासोबत आपले मित्र हे बघता ना इकडे. सो आम्ही तिघंजण आलो आहे मुंबईवरून. हा एक आहे प्रथमेश आणि सूरज. सो आम्ही तर आलो मुंबईवरून आणि आता आम्ही थोडं मित्रांनो, ही गोष्ट खूप मोठी. आम्ही जो आलो ना स्ट्रगल करून इकडे, सो ती मित्रांनो नंतर सांगेन. आता आम्ही चाललो पहिल्यांदा, पण खूप उशीर झाला आहे. सो आता मी निघतो इकडून डायरेक्ट वरती जायला. श्रीमान रायगड. मित्रांनो, हा आहे रायगडाचा पायथा, म्हणजेच जिकडून तुम्ही रायगडाची वारी सुरुवात करता तोच हा दरवाजा. गडावर जाण्याच्या पायरी मार्गावर 2 दरवाजे पाहायला मिळतात. त्यामध्ये एक आहे नाना दरवाजा, जी शिवकालीन पायवाट होती, आणि दुसरा आहे चित्त दरवाजा, जिकडून आता आपण वरती चाललो. थोडे चालत वरती आलात तर समोरच्याच बाजूला तुम्हाला एक मोठा बुरुज दिसेल, तर तो आहे खूप लढा बुरुज. येणाऱ्या शत्रूवरती जर नियंत्रण ठेवायचे असेल तर याच बुरुजाने अनेक लढे दिले होते, म्हणून याला इतिहासामध्ये खूप लढा बुरुज असे म्हटले आहे. गाईचा 5-10 मिनटं चढून वरती आलो आहे आणि खालचा व्ह्यू बघा. तिकडून आपण चढायला सुरुवात केली खालून, आणि तिकडून आपण आलो आणि इकडे आहे खूप लढा बुरुज. सो आम्ही इकडून आता चढायला सुरुवात केलं आहे. आणि स्टार्टिंगलाच मित्रांनो सुरुवात केल्यावर मित्रांनो एवढं धमाल होतं की विचार करा त्या काळी लोक कसे जात असतील वरती. सो आपल्याला अजून खूप चालायचं आहे, खूप. आणि आपल्या सोबत आहे आपले 3 मित्र. कसा भावचा पहिला एक्सपिरियन्स आहे? कसं वाटतं? पहिल्यांदा बघूया चांगलं खूप. मित्रांनो, जो पण काही स्ट्रगल केला आम्ही तिकडून यायचा. सो खूप भारी. आणि हा एक्सपिरियन्स माझा फर्स्ट टाईम आहे, सर्वांचा एक्सपिरियन्स फर्स्ट टाईम हा. सो खूप भारी वाटतं आहे. आता वरती जसं हल्लो चढतो ना तसं भाई खूप दम लागतं. आणि बघू आता पुढे जाऊन तो दाखवतो, पुढच्या गोष्ट एक्सप्लोर करून दाखवतो. ओके, सो ब्लॉगमध्ये कंटिन्यू करा आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. जय शिवराय. रायगड म्हटलं तर रायगडाची सरासरी उंची समुद्रसपाटीपासून 2851 फूट आहे, व जिकडून आपण ट्रेकिंग सुरू केली तिथून रायगडाची उंची 1375 फूट आहे. रायगडाच्या या उंच उंच डोंगरात आणि सुंदर निसर्गात एक वेगळाच इतिहास दडला आहे. आणि तोच इतिहास अनुभवायला मी आणि माझे मित्र चालत पुढच्या दिशेने निघालो. जसे जसे वरती याल तसे तुम्हाला उंच डोंगर पाहायला मिळतील, आणि या प्रत्येक दगडात, प्रत्येक डोंगरात महाराजांचा इतिहास सांगून जातो. आज आपण पाहणार आहोत रायगड. पण रायगडाचं मूळचं नाव पाहायला गेलात तर आहे रायरीचा डोंगर. हा रायरीचा डोंगर महाराजांनी जावळीच्या मोऱ्यांकडून 15 मे 1656ला जिंकून घेतला होता. श्रीमान रायगडावरती आपल्याला काही पडक्या अवस्थेतील घरंही पाहायला मिळतात. मे बी इथे कोणीतरी राहत होते असतील, पण कोरोनानंतर गडावर राहण्यासाठी पूर्णपणे बंद केले.
नाही तर आम्हाला कमीत कमी पाऊण तास झाला चढून, पाऊण तास 15 मिनटं झाली चढून. आणि गर्दी तर आज खूप आहे कारण 3 दिवस सुट्टी आहे सगळं लोकांना, सर्वजण आलेत. आणि मित्रांनो आम्ही पण काल रात्री निघालो मुंबईवरून आणि मित्रांनो आत्ता आम्ही पोचलो 11 वाजता. आणि आता मी लगेच चढायला सुरुवात केली. खरंच सांगू तर अजूनपर्यंत एवढा थकवा वगैरे काय जाणवत नाही. तुला जाणवतं? एवढा नाही, काहीच वाटत नाही. आणि मित्रांनो खूप भारी वाटतं कारण इकडचा व्ह्यू बघताना समोरचा एक नंबर व्ह्यू आहे. आणि गर्दी तर खूप आहे. आता आपण हळूहळू वरती जाऊ आणि बघू मग दाखवेल मी पुढचं काय असेल ते. सो मित्रांनो खूप भारी वाटते. आणि एकदा तरी मित्रांनो नक्की रायगडची वारी करावी प्रत्येकाने, कारण जोपर्यंत तुम्ही मित्रांनो इकडे येऊन स्वतःहून जो चढत नाही ना तोपर्यंत तुम्हाला काहीच समाधान नाही. सो बेस्ट मित्रांनो, स्वप्न होतं मित्रांनो, एक स्वप्न पूर्ण होतं आहे. खूप भारी वाटतं. खूप दिवसापासून मित्रांनो हे स्वप्न होतं जे की रायगडावर जायचं. आणि मित्रांनो आपण जेव्हा पण इतिहास शिकायला सुरुवात केली तेव्हापासून मित्रांनो एक ओढ लागली की भाई रायगडावर जायचं, रायगड किल्ला बघायचं, महाराजांचे किल्ले एक्सप्लोर करायचे. आणि आज पहिलाच किल्ला मित्रांनो रायगडापासून सुरुवात करतो. सो खूप भारी वाटते. आणि नक्कीच मित्रांनो आता ह्याच्या पुढचे जे पण आपण किल्ले एक्सप्लोर करू ना ते खूप भारी असते. सो आतापर्यंत भरती झालं आपण. आणि आपल्यासोबत आहेत आपले ते मित्र. एक आमचा अचानक प्लॅन ठरला आणि मी ह्याला आधी बोललो नव्हतो. आमचा प्लॅन ठरलेला जे आमच्यासोबत होते ना पुरा प्रॉब्लेम झाला त्यांना यायला, त्यांचे काही फॅमिली प्रॉब्लेम असतील. सो त्यामुळे त्यांना यायला जमलं नाही. मग डायरेक्ट मी ह्याला कॉन्टॅक्ट केला. आपला भाव एका कॉलवर रेडी झाला आणि निघाला. नंतर मग सो आता वर जाऊया. कोण आहे? वर जाऊया आणि वरचं दाखवतो. गर्दी तर खूप आहे बट जेवढं पण मला एक्सप्लोर करता येईल ना तेवढं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन. सो वर जाऊन थोडा छत्रपती शिवाजी महाराज की. सो चला मित्रांनो, जर तुम्हाला जिवंतपणे स्वर्ग बघायचा असेल ना तर एकदा रायगडाची स्वारी नक्कीच केली पाहिजे. आणि हां, जर ही स्वारी तुम्ही करत असाल ना तर कोणत्याही सोप्या किंवा रोपेचा वापर न करता पायी चालत ही वारी पूर्ण करावी, कारण तेव्हाच तुम्हाला या रायगड वारीचा अनुभव पूर्णपणे घेता येईल. मित्रांनो जसं तुम्ही वरती याल ना तसं तुम्ही मित्रांनो ह्या सह्याद्रीचे मित्रांनो हा नजारा बघायला भेटेल. सो मित्रांनो एवढ्या उंचावरती आलो आहे आणि हा मित्रांनो व्ह्यू बघा फक्त. आणि समोरच तुम्हाला जे दिसतंय ना त्या आहे टकमक टोक. सो मित्रांनो तिकडे पण लोक गेलेत वरती अँड बघू आपल्याला पण जाता पण नक्की जाऊ तिकडे, तुम्हाला दाखवेन तिकडून. पण मित्रांनो मी जसं वरती चढाल तसं मित्रांनो हा तुम्हाला समोरचा व्ह्यू बघायला भेटेल ना, आई शपथ काहीच खरं सांगतो पूर्ण मन भरून जातं हा व्ह्यू. आणि ही जी जागा मित्रांनो आहे ना खूप भारी वाटतं. आणि मित्रांनो खरंच एक सांगायला आवडेल की मित्रांनो तुम्ही जर इकडे येत असाल ना तर जे पण काही खायला किंवा पाहायला कोणती पण गोष्ट घेत असाल, कोणत्या पण गोष्टी तुम्ही सोबत घेऊन असाल ना तर मित्रांनो कृपया करून आहे ना त्या गोष्टी रिटर्न रिटर्न खाली जावा, कारण त्या अशा ठिकाणी टाकू नका. आता मी वरती आलो ना तर मला खूप ठिकाणी असं बघायला भेटलं जागेवरती की ते कचरा वगैरे टाकलेला. सो मित्रांनो ही जागा नाही आहे ती कचरा वगैरे करण्याची, कारण आपल्या राजाने जी गोष्ट केली ना ती गोष्ट मित्रांनो जपा यार, कारण ही गोष्ट सहजासहज मिळालेली नाही. सो त्या गोष्टीला आपलं काम आहे ते मित्रांनो त्या गोष्टीला कसं ठेवणं किंवा कसं जपणं. आणि इथे पण अशा खूप साऱ्या संस्था आहेत ज्या की मित्रांनो ह्या आपल्या रायगडाचं संवर्धन करतात, रायगडाची पूर्णपणे देखभाल करतात. सो त्या लोकांनी मित्रांनो एवढी जर मेहनत घेतात तर आपण जर इथं फिरायला येतो तर त्या गोष्टी मित्रांनो आपण समजून घेतल्या पाहिजे. आणि आता मी असं वरती येत होतो ना तर मला खूप ठिकाणी अशा गोष्टी बघायला भेटल्या की कचरा, बॉटल्स, परत आपण जे चिप्स वगैरे कागद असते ते कागद खाली टाकलेले दिसले. सो त्या गोष्टी मित्रांनो करू नका. आणि प्लीज एक रिक्वेस्ट आहे, खरंच गोष्टी करू नका. बाकी मित्रांनो तुम्ही रायगड फिरायला जातात ना मित्रांनो तर हा व्ह्यू एन्जॉय करा आणि महाराजांचं दर्शन घ्या, इकडचा मित्रांनो इतिहास जाणून घ्या.
जो की खूप इम्पॉर्टंट आहे आणि जे महाराजांनी आपल्यासाठी केलं आहे ना त्यासाठी मित्रांनो आपण कधीच मित्रांनो आपण त्या गोष्टीसाठी आपण त्या गोष्टी आपण शांतपणे आणू शकत नाही. कारण जे महाराजांनी आपल्यासाठी केलं आहे ना ते बोलण्याचे आपण शब्द नाहीत मित्रांनो त्या गोष्टीसाठी. सो ठीक आहे, आता आपण हळूहळू जाऊया कारण मला ही गोष्ट सांगायला की वाटली. आता मी जे बघितलं ते तुम्हाला सांगितलं मित्रांनो. सो खरंच आता चाललो आहे हळूहळू वरती मी. तसं मित्रांनो हळूहळू चाललो कारण आता आम्ही लेट आलो वरती. सो जसं आम्हाला कवर करतानाच आम्ही कवर करण्याचा प्रयत्न करू कारण थोडं लेट झाला आम्हाला यायलाच तिकडून आणि बोलू शकत नाही मित्रांनो कारण जी समोर बघतो ना ती फिलिंग आहे मित्रांनो आयुष्यात. खरंच जे स्वप्न होतं ते खरंच स्वप्न पूर्ण झालं मित्रांनो. प्रत्येकाचं स्वप्न असतं मित्रांनो रायगडावर जावं. आपली पहिली वारी जे की सह्याद्री तुम्हाला फिरायचं तुम्ही ट्रॅकिंगसाठी जर स्टार्ट करत असाल ट्रॅकिंग किंवा महाराजांची गड किल्ले एक्सप्लोर करायचा प्रयत्न असाल ना तर पहिल्यांदा तर ह्या गडावर तुम्हाला यायलाच पाहिजे आणि तुमच्या पुढच्या प्रवासाची मित्रांनो सुरुवात तुम्ही इथूनच केली पाहिजे मला तरी वाटतं. आणि मी तर मित्रांनो इथूनच केले. सो सुट्टी तर नाही आपल्याला रिटर्न जायचं आहे संध्याकाळी पण जेवढं पण माझ्या मित्रांनो नक्की कवर करण्याचा प्रयत्न करेन. आणि आता वर चालू आहे तसंच मित्रांनो खूप अशी उत्सुकता लागली की वर जाऊन मित्रांनो वरचे जे पण गोष्टी आहेत त्या बघण्याच्या. आणि समोर बघा सर्व लोक आता वर चाललेत आणि आपण पण जाऊया. सो जय शिवराय. विचार करा मित्रांनो आता इकडे आय गेस काम सुरू आहे हे पायवाटेचं बट त्या काळी विचार करा मित्रांनो की कसं असेल ही वाट जिकडून जायचे महाराष्ट्र ते पण मराठीमध्ये मावले होते जे आपले जायचे वरती रिटर्न खाली यायचे त्या काळी मित्रांनो वाट कशी असेल जे की आता ह्या लोकांनी डेव्हलप केले इकडे सर्व गोष्टी आहेत त्या. बट त्या काळी कसे होतील तुम्ही विचार करा आणि कसे आता आपले मावले हे किल्ले गड किल्ले कसे जायचे वरती यायचे. खूप मित्रांनो गोष्टी आहेत इतिहासामध्ये बट आपला पण तेवढा काय अभ्यास नाही. बट जेवढा पण मी अभ्यास केला आहे आपल्या इंटरनेट किंवा यूट्यूबच्या माध्यमातून जो पण थोडाफार मी काय समजून घेतलं आहे ना ते मित्रांनो सांगण्याचा प्रयत्न करतो. बट एवढंच कारण महाराजांचा इतिहास मित्रांनो जाण्याचा जो आपण विचार करायला गेलो ना समजायसाठी तर त्यासाठी मित्रांनो आपण त्या याचे नाही अजून त्या कॅपेबिलिटी नाही. सो जेवढं आपल्याला थोडंफार माहिती आहे ना तुम्ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. सो ठीक आहे आता आपण जाऊया कारण मित्रांनो ऊन पण खूप पडलं नाही आपल्याला पण जायचं आहे दर्शन घेऊन आणि आपल्याला मित्रांनो रिटर्न खाली पण उतरायचं आहे. सो जेवढं पण आपल्याला एक्सप्लोर करायचं आहे आणि आपले हे काय अजून पण दमलेत नाही. सो भारी वाटतं. आम्ही असं ठरवलं की जोपर्यंत वाटत नाही थांबायचं तोपर्यंत पाहत राहायचं मित्रांनो. खूप चालू आहे बघा. मित्रांनो काही वेळ चालून आम्ही येऊन पोचलो ते म्हणजे रायगडाच्या महादरवाजाजवळ. दरवाजाच्या समोरूनच ही सह्याद्रीची चादर पाहून मन मात्र पूर्णपणे शांत होऊन जाते. सो मित्रांनो आपण तिकडून असं चालत इकडून असं आलो वरती आणि आता समोरच बघताय ना आहे महादरवाजा. सो न थकता न दमता आपण इथपर्यंत पोचलो आणि हे दोन तुम्हाला वरती स्तंभ दिसत ना मित्रांनो हा आहे महादरवाजा. आणि ह्या महादरवाजा मित्रांनो आहे ना एक वेगळा इतिहास आहे. सो तुम्ही त्याचे सिनेमॅटिक बघा मी तुम्हाला ते एक्सप्लेन करतो. आणि पब्लिक तर वरती खूप गेले. सो ह्या महादरवाजाचा मित्रांनो आहे ना हा महादरवाजा मित्रांनो असा बनवला ना की जो आपला महादरवाजा आहे तो ह्या दोन बुरुजांच्या लेफ्ट साईडला मित्रांनो आतमध्ये गेलात ना की तो दिसतो. कारण तुम्ही बाहेरून जर गेलात तर तुम्हाला हा महादरवाजा दिसत नाही. बघा तुम्हाला दाखवतो तिकडे जाऊन कसं आहे ते. सो आपण वरती जाऊया. तर मित्रांनो आता आपण येऊन पोचलो आहोत रायगडाच्या महादरवाजाजवळ ज्यामध्ये तुम्हाला 2 बुरुज पाहायला मिळतील. त्यामध्ये एक आहे 75 फुटाचा
तर दुसरा आहे 65 फुटाचा. सो गाईज आता आम्ही आलो महादरवाजावर आणि तुम्हाला बोललो ना बघा हा आहे महादरवाजा. तिथे इकडे एक स्तंभ उभा केला आहे आणि इकडे एक आणि याची रचना बघा तुम्ही आता. सो गाईज असं गेलं ना की बरोबर लेफ्ट साईडला हा आहे महादरवाजा. सो समोरून जर तुम्हाला बघता ना इकडून तुम्हाला महादरवाजाचा हा जो गेट आहे हा अजिबात दिसणार नाही. बिकॉज मित्रांनो हे समोर 2 स्तंभ आहेत, हा आणि हा. सो इकडून तुम्ही सरळ बघितलं ना की हा आहे तो महादरवाजा. तर इथून आपण आतमध्ये एंट्री करूया आणि आतमध्ये जाऊया, महाराजांचं दर्शन घेऊया. सो इथपर्यंत आपण मित्रांनो नॉनस्टॉप आलो आहे. स्वतः वर जाऊया आणि दर्शन घेऊया वर जाऊन. सो गर्दी खूप आहे आज, त्यामुळं आपल्याला काही नीट एक्सप्लोर करता येणार नाही. जेवढं करता येईल तेवढं नक्की करण्याचा प्रयत्न करेन. अँड मित्रांनो कमेंटमध्ये लिहायला विसरू नका जय शिवराय, जय शंभूराजे आणि जय भवानी. सो चला. महादरवाजासमोर आलात तर तुम्हाला दरवाजाची रचना ही गोमुखी आकाराची पाहायला मिळते. 1674च्या सुमारास बांधलेला हा मुख्य दरवाजा आजही तेवढ्याच ताकदीने उभा आहे. हा दरवाजा हत्तीच्या मुलीतीने तोडता येऊ नये अशा प्रकारे 2 बुरुजांच्या मध्ये अत्यंत सुरक्षित ठिकाणी बांधला आहे. महादरवाजाची रचना अशी आहे की मुख्य दरवाजासमोर उभे राहिल्यास शत्रूला आत प्रवेश करणे खूपच कठीण जाईल. गडाची दुरुस्ती करताना महाराजांनी या दरवाजाची रचना अत्यंत विचार करून पूर्णपणे रायगडाला अभेद्य राजधानी बनवेल असा बनवला आहे. सो मित्रांनो हा आहे महादरवाजा. आता आपण इकडून प्रवेश केला आतमध्ये आणि इकडून आता आपल्याला जायचं आहे आतमध्ये आणि हे असं इकडे आहे. सो आता जाऊया पुढे आणि बघा मित्रांनो सो मित्रांनो काय बांधकाम केलं मित्रांनो आहे ना. जे पण मित्रांनो त्या काळात जे बांधकाम आहे ना आयुष्यातच म्हणतो एक नंबर. सेवेसाठी तत्पर हिरोजी इंदुलकर ज्या माणसाने मित्रांनो या किल्ल्याचं बांधकाम केलं आहे ना. सो खरंच खूप भारी बांधकाम आणि शब्द नाहीत त्या गोष्टीसाठी. इकडे पण वरती पण एक तोफ होती. सो आय गेस इकडेच कुठेतरी आहे जे की मी यूट्यूबवरती सर्च केलेलं खूप वेळा आणि इकडेच तोफ होती आय गेस. मला पण एवढं माहीत नाही बट बघू आपल्याला पुढे बघायला भेटतीलच तोफा. आपण हळूहळू वरती चाललो आहे. सो मित्रांनो तुम्हाला ती वाट दिसते माझ्या माहिती मित्रांनो ती शिवकालीन वाट असावी जिकडून मावळे किंवा राजे ज्याचा उपयोग गडावर जाण्यासाठी करत असावे. सो मित्रांनो आता इकडे बघताय ना आम्ही इकडून वरती आलो. इकडेच गेलं तर टकमक टोक आहे अँड इकडे आलो मित्रांनो. तर आम्हाला हे आहे ना एक शिवकालीन जे पाण्याचं तलाव आहे ना ते बघायला भेटलं आहे मित्रांनो. आगे मित्रांनो इकडे जे आपले मराठी मावळे होते तो इकडे हे पाणी पित पण असतील प्यायले पण असेल मित्रांनो. आणि हे मित्रांनो अजून पण मित्रांनो पाणी लोक पितात. इकडे ताई आहेत ज्या की पाणी घेऊन जातात. सो मित्रांनो हे पाणी प्यायचं आहे. सो आता आम्ही इकडून जातो तिकडे कारण आपल्याला पटपट एक्सप्लोर करायचं आहे भरपूर गोष्टी आणि आम्हाला निघायचं पण आहे कारण आमचे मित्रांनो सुट्टी कमी आहे. सो ठीक आहे पण आम्हाला किल्ला तर एक्सप्लोर करायचा आहे पूर्ण आणि बघूया आता आपण वरती जाऊया वरच्या दिशेने. आणि इकडे बघा समोरचा मित्रांनो हनुमंतरायाची एक मस्तपैकी मूर्ती आहे जी की दगडाच्या आकारात कोरलेली आहे. सो दर्शन वगैरे घेतलं आणि आता आम्ही चाललो वरच्या दिशेने
सो तिकडे जाऊ. आणि मित्रांनो हे आहे हत्ती तलाव. हे आहे हत्ती तलाव. त्याचा मित्रांनो मी एक व्हिडिओ बघितलेला आहे यूट्यूबला, जे की ते दादा आहेत जे इकडे गाईडचे काम करतात ते आपण सांगितलेलं की मित्रांनो हे आहे हत्ती तलाव आणि याचा पण इतिहास मित्रांनो वेगळा आहे. सो तुम्ही मित्रांनो जर व्हिडिओ त्यांच्या बघितला असेल तर व्हिडिओ बघा, त्यांचा पण चॅनल आहे यूट्यूबला. सो खूप भारी आहे बघा. हे आहे हत्ती तलाव, पण आता पाणी नाही आहे कारण या तलाव मित्रांनो आहे ना पूर्ण पाणी हे झालं आहे कारण हे तलाव कुठून तरी पाणी लिकेज आहे. सो त्यामुळे पाणी नाही आहे तलावात. नाही तर मित्रांनो पहिल्या काळात मित्रांनो या तलावाला पूर्ण 12 महिने पाणी असायचं आणि तलाव पूर्ण भरलेलं. सो हे तलावाचं सिनेमॅटिक बघा मित्रांनो. हे आहे हत्ती तलाव. उन्हाकारण आणि तलावाच्या लिकेज असल्याकारण तलावातील पाण्याची पातळी कमी दिसत आहे. शिवकाली काळात जे पण हत्ती रायगडावर स्थित होते त्यांना पाणी प्यायचं असेल किंवा अंघोळ करायची असेल तर या तलावात सोडलं जायचं आणि म्हणूनच या तलावाला हत्ती तलाव असं म्हटलं जातं. थोडे पुढे आलात की तुम्हाला गडदेवता आई शिरकाई देवीचं मंदिर दिसेल. इथेच दर्शन घेऊन तुम्ही गडाच्या मुख्य दिशेकडे प्रवेश करणार आहात. दर्शन वगैरे घेतलं आहे आणि इथं दर्शन वगैरे घेतलं होतं. तर आम्ही इथं इकडून वरती चाललो आहे दरबारात. सो दर्शन वगैरे झालं मित्रांनो आणि आता आम्ही वरती चाललो आहे. सो जाऊया वरती आणि पुढे जे जे आपल्याला बघतात तुम्हाला दाखवतो. तर हे बघा सर्व लोक आता वर चालले आहेत इकडे दर्शन घेऊन आणि हे बघा थोडी वरती गेलात तर तुम्हाला लागेल होळीचा मान. 1974मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकास 300 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने या पटांगणावर महाराजांचा भव्य सिंहासनारूढ पुतळा बसवण्यात आला. या रायगडावरील असा हा पहिलाच पुतळा होता. हा पुतळा प्रसिद्ध शिल्पकार V. ग. सहस्त्रबुद्धे यांनी साकारला आहे. हा पुतळा महाराजांच्या सिंहासनारूढ स्थित असून तो बाजारपेठेच्या बरोबर समोर आणि शिरकाई मंदिराच्या उजव्या बाजूला आहे. इथून महाराजांची दृष्टी जणू संपूर्ण गडाच्या अवशेषांवर आणि स्वराज्यावर आहे असेच भासते. दरवर्षी राज्याभिषेका दिनी आणि होळीच्या वेळी या स्मारकाला विशेष फुलांनी सजवले जाते आणि हजारो शिवभक्त इथे दर्शनासाठी येतात. मी देखील 2 मिनिटासाठी पूर्णपणे शांत होऊन फक्त महाराजांकडेच पाहत बसलो होतो कारण महाराजांची एवढी सुंदर आणि देखणी मूर्ती पाहून मी मात्र पूर्णपणे शांत झालो होतो. सो काही समोर जी बघताना महाराजांची मित्रांनो मूर्ती आहे आणि कसं दर्शन घेतात. सो आपण पण दर्शन वगैरे घेतलं आहे आणि आता चाललो आहे पुढे. सो आता बघू पुढे आपल्याला बहुतेक महाराजांची समाधी अँड जगदीश्वराचं मंदिर वगैरे आपण बघायचं. सो आपण ते बघून पुढे जाऊ. अँड समोर मित्रांनो बघताय ना बघा जो बघताय भगवा ध्वज. जोपर्यंत मित्रांनो चंद्र सूर्य ह्या पृथ्वीवरती आहेत ना भूतलावरती आहेत तोपर्यंत मित्रांनो हा भगवा असाच फडकत राहिला पाहिजे आणि हा असाच भगवा फडकत राहणार. कारण मित्रांनो प्रत्येक मराठी मावळ्याचा महाराजांचा प्रत्येक थेंबाची मित्रांनो गोष्ट या भगव्यामध्ये आहे. सो हा भगवा मित्रांनो जपायला पाहिजे आणि जपलाच पाहिजे. सो खूप मित्रांनो असे गुजबूम आले मित्रांनो असं पूर्ण काटे अंगावरती. जेव्हा पण मित्रांनो मी इकडे प्रवेश केला ना आई शपथ मित्रांनो पूर्ण असे काटे आलेत आणि खूप भारी वाटते. एवढंच बोलतो मग असं मी खूप भारी वाटते. तुम्ही इकडे याल ना जेव्हा तेव्हा तुम्हाला समजेल की मित्रांनो इथली फिलिंग काय आहे. आणि समोर मित्रांनो आहे संभाजी महाराजांचा राज्याभिषेक होता आज. तो मित्रांनो सांगायला विसरलो आणि मित्रांनो राज्याभिषेक सोहळा पार पडला आणि आत्ता आपण दरबारमध्ये प्रवेश करतो जो की इथे तुम्हाला दाखवतो आता मी समोर. म्हणजे मित्रांनो तुम्हाला बोललेलो ना की जिकडे ही लोक संस्था वगैरे असतात ना मित्रांनो खूप चांगलं असं व्यवस्था करतात. जेव्हा राज्याभिषेक सोहळा असतो महाराजांची जयंती असते तेव्हा मित्रांनो बघा समोर हा बघताय आज मित्रांनो आहे ना हे संभाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा होता. सो त्यानिमित्त मित्रांनो इकडे सजावट केलेली होती पूर्ण. इकडे ढोल ताशा पथक वगैरे पण होता अँड खूप सारी मंडळी आलेली. आणि समोरच इथून समोर बघितलं ना की समोर दिसतंय जगदीश्वराचं मंदिर जे की समोर आहे. जे तुम्हाला एक मस्जिद टाईपमध्ये दिसेल पण ते मित्रांनो मस्जिद नाही ते महाराजांच्या
म्हणजे महाराजांनी कशी रचना केली की लांबून जेव्हा कोण बघेल ना तेव्हा ती एक मस्जिदीप्रमाणे दिसेल तुम्हाला. वरती बघताय ते, आपण तिकडे पण जाणार आहोत. सो तिकडे जाऊन तुम्हाला दाखवतो. आणि तिकडेच महाराजांची समाधी देखील आहे. सो आपण बघा दरबारात जाऊ आणि समोरच महाराजांची मूर्ती आहे, जे की मित्रांनो समोरच दिसते आपल्याला. सो आपण तिकडे जाऊन दर्शन घेऊ. दर्शन तर आपल्याला काय भेटणार नाही, बट आपण तिकडे जाऊन तुम्हाला दाखवतो. भगवा हा मराठ्यांचा स्वाभिमान आहे. स्वराज्याचा भगवा झेंडा हा त्याखाली गडावरील उंच बुरुजांवर डौलाने फडकत असे, जो स्वराज्याचे स्वातंत्र्याचे प्रतीक आहे. शिवकाळात रायगडावरील होलीच्या माळाजवळ किंवा नगारखान्यासारख्या महत्त्वाच्या ठिकाणी भगवा फडकवून स्वराज्याची आन बान शान जपली जात असे. आजही रायगडावर नगारखान्याजवळ आणि महाराजांच्या समाधीस्थळी भगवा झेंडा मोठ्या अभिमानाने फडकवला जातो. हा आहे राजसदर समोर असलेला 3 मजली भव्य दरवाजा. नगारखाना हे बालेकिल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार आहे. इथे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे त्याची 2 शस्त्र. नगारखान्यापासून सिंहासनापर्यंतचे अंतर सुमारे 120 फूट आहे. तरीही या दरवाजापाशी कोणी हलू आवाजात बोलले तरी राजांच्या सिंहासनापाशी स्पष्ट ऐकू येत असे. महाराजांच्या राज्याभिषेकाचाही हा एक साक्षीदार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे सुवर्ण सिंहासन हे केवळ एक आसन नसून ते स्वराज्याच्या स्वाभिमानाचे सर्वात मोठे प्रतीक आहे. सिंहासनावर मौल्यवान रत्ने, हिरे चढवले होते. या वैभवशाली सिंहासनाची आणि संपूर्ण राजधानीची आखणी हिरोजी इंदुलकर यांनी केली होती. दुर्दैवाने छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानानंतर 1689मध्ये जेव्हा रायगड मोगलांच्या ताब्यात गेला तेव्हा त्याने हे सुवर्ण सिंहासन तोडले आणि लुटून नेले. सध्या रायगडावरील राजसदरेत तिथे मूळ सिंहासन होते तिथे एक मेघालबंदरी असून त्यावर महाराजांची सिंहासनारूढ मूर्ती बसवली आहे. शिवभक्त आजही या जागेला स्वराज्याचे पवित्र मंदिर मानून वंदन करतात. सो मित्रांनो कसा रायगड सजवला आहे बघा. आज माझ्या संभाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा होता आणि त्याच निमित्त मित्रांनो रायगड पूर्ण सजवला आहे. आणि समोर बघताय ना आपले महाराज एकदम थाटात बसलेले एकदम. आणि हे पूर्ण इकडे मित्रांनो आहे ना जेव्हा राज्याभिषेक सोहळा असायचा सर्व मंडळी मित्रांनो इकडे राज्याभिषेक सोहळ्यासाठी असायची. सो समोर महाराजांना बघूया मित्रांनो पूर्ण अंगावर काटा आला आहे. आणि जे मित्रांनो स्वप्न होतं मित्रांनो खरंच पूर्ण झालं आहे आणि खूप भारी वाटतं आहे. महाराजांचं दर्शन घेऊन आहे ना पूर्ण असा मित्रांनो अंगावरती काटा आला आहे. कारण महाराज मित्रांनो आपले दैवत आहे मित्रांनो. कारण मित्रांनो हा जो गड आहे ना हा तुम्ही बघताय मित्रांनो गड नसून आहे ना एक मंदिर आहे. आणि प्रत्येक मराठी माणसाने मित्रांनो ह्या किल्ल्यावरती आलं पाहिजे. आणि ह्या किल्ल्याचा जी माहिती आहे मित्रांनो ती आपल्याला इकडे भेटू शकते, जे की तुम्हाला गाईड लोक प्रॉपरली सांगतील. बट आम्ही आता ती गाईड लोक नाही घेतले कारण आम्हाला लगेच जायचं होतं. सो त्यामुळे आम्ही लोकांनी गाईड लोकांना नाही प्रेफर केलं. सो नेक्स्ट टाईम नक्की येऊ तेव्हा नक्कीच गाईड लोकांना घेऊन येऊ सोबत आणि पूर्ण किल्ल्याची मित्रांनो माहिती घेऊ. सो आता आपले मित्र लोक तिकडे गेलेत. सो हे मित्रांनो आहे ना हा महाराजांचा दरबार आहे. इकडे मित्रांनो महाराज समोर मित्रांनो महाराज आहेत ना हा पूर्ण महाराजांचा दरबार आहे. हे दादा भेटलेत आपल्याला जे यांच्या मी मित्रांनो खूप सारे व्हिडिओ बघितले आहेत. ते सांगतात माहिती तुम्हाला ऐकवतो. टाक्या उकरला मिळाला दगड त्यापासून बांधकाम केलं तिथे खड्डा झाला भिंत अडवली पाण्याचा साठा केला 1 तीर में 2 निशाण दगड पण भेटली पाणी समोर ते टकमुक लोक कडेलोट पॉइंट स्वराज्याशी गद्दारी स्वराज्याशी पितुरी स्वराज्यातील आया बहिणीशी गैरवर्तणूक करेल त्याचा गोणीमध्ये भरून त्याचा तिथून कडेलोट केला जायचा. पण इतिहास नोंद ठेवतोय का शिवरायांनी कुणाला टाकलं नाही आणि शंभू राजांनी कुणाला सोडलं नाही. अनेक गुन्हेगाराचा शंभू राजांच्या काळात तिथून कडेलोट करण्यात. आता आपल्याला दरबारात जायचंय ज्याच्यासाठी आपण एवढं दूरून तर राज दरबारात योगायोग असा आहे की आज शंभू राजांचा तिथीप्रमाणे राज्याभिषेक सोहळा आहे त्यामुळे सिंहासन सजवलेलं दिसते. हे आहे गंगासागर तलाव. राजांच्या राज्याभिषेकात सोहळ्यावेळी जे पण पाणी उरलं होतं ते ह्या तलावात सोडलं होतं म्हणून त्याला इतिहासामध्ये म्हटलं आहे पवित्र गंगासागर तलाव. 32 फूट खोल तलाव
रायगड किल्ल्यावर हे पाणी 12 महिने आपल्याला बघायला मिळत असे. या ठिकाणी खलबत खाना गुप्त चर्चागारचे ठिकाण की या कानातली बातमी त्या कानात गुप्त चर्चागारचे ठिकाण. महाराजांनी बाहेरची नाही की त्या चर्चा करायचे, कुठल्या गड किल्ल्यांच्या गावांच्या बातम्या गोळा करून छान चर्चा केलं जायचं. या चौथऱ्याचं नाव सचिवालय दप्तरखाना म्हणजे लेखणी काम करायचं. त्या साईडला खिडक्यात, या साईडला खिडक्यात ते पाहणी करण्यासाठी. मागचा चौथरा न्याय निवाडा करण्याचं ठिकाण सदर या खिडक्यात. हे बाळा आंध्रे बघू, हे बाळा आण फोडलेला आहेस काही. खूप सारी मस्त मित्रांनो माहिती देतात हे सर्व लोक जे इकडे मित्रांनो गाईडची मित्रांनो माहिती देत असतात. हे सर्व गाईड लोक मित्रांनो खूप सारी माहिती देतात आणि त्यांना खूप सारं मित्रांनो नॉलेज आहे गोष्टीबाबत आणि खूप सारे मस्त मित्रांनो माहिती देतात. सो नक्की प्रेफर करा तुम्ही जर रायगड फिरायला आला असाल, चांगली ट्रीप असेल तर मित्रांनो नक्की इकडे या आणि मित्रांनो सोबत मित्रांनो गाईड लोकांना घेऊन या, कारण ती खूप सारी माहिती देतील तुम्हाला आणि पूर्ण किल्ल्याची मला माहिती एकदम प्रॉपर मिळेल. सो आता आपण तर काय मित्रांनो गाईड लोक प्रेफर नाही केला आहे बिकॉज आपल्याला लगेच निघायचं आहे आणि आपली मित्रांनो आपण नेक्स्ट टाइम नक्कीच येऊ, कारण आता मित्रांनो रायगडाची वारी आपली होतच राहील. सो आता इकडे आपण पटपट बघतोय सर्व गोष्टी आणि आता आपण लगेच निघणार आहोत. सो मित्रांनो हे सर्व असं आहे आणि तिकडे मित्रांनो आपण जाऊया. सो तिकडे दर्शन घेऊ आपण आणि इकडे खूप सारा पब्लिक आहे. बट अजून एक गोष्ट मला सांगावीशी वाटते मित्रांनो की मित्रांनो तुम्ही जर इकडे येत असाल ना तर ही जी मित्रांनो ही जी जागा आहे ही जागा मित्रांनो फक्त जागा नाही तर मित्रांनो इकडे महाराज यायचे, बसायचे किंवा मित्रांनो इकडे सर्व ज्या गोष्टी व्हायच्या पण तुम्ही इकडे मित्रांनो हे अशा चप्पल वगैरे घालून येत जाऊ नका कृपा करून मित्रांनो, कारण ती मित्रांनो एक आपल्या महाराजांनी ही जागा बोलतात ना की महाराजांनी ही जागा मित्रांनो आपलं एक रक्ताचं थेंब घालून तुम्ही जागा ठेवले व्यवस्थित आणि ही मित्रांनो जागा आपल्याला व्यवस्थित अशीच ठेवायची आहे. सो मित्रांनो एक जागाची काळजी घ्या आणि तुम्ही जर इकडे येणार असाल ना तर नक्की मित्रांनो ह्या गोष्टी सर्व गोष्टी मित्रांनो तुम्हाला माहिती असतात पण तरी पण आपण ह्या गोष्टी मुद्दाम करतो, आपल्याकडून होतात नाही होत असं नाही, पण तुम्ही त्या गोष्टी नक्की समजून घ्या आणि पालन करा त्या गोष्टीचं. कारण मित्रांनो ही जागा खूप मित्रांनो बोलायला शब्द नाही अशी जागा मित्रांनो, कारण ह्या जागेमध्ये आपले सर्व सरदार जे पण मित्रांनो मावळे होते ह्या जागेवरती होते, महाराज जे पण महाराज होऊन गेले ते मित्रांनो ह्या जागेवरती फिरले असतील, राहिले असतील आणि मित्रांनो जागा फक्त जागा नसून मित्रांनो एक ऐतिहासिक जागा आहे. सो त्या जागेचा मित्रांनो खरंच असा दुरुपयोग करू नका किंवा अशा गोष्टी करू नका इकडे. बस एवढंच सांगेन आणि हे सर्व मंडळी आले मित्रांनो जी की फक्त रायगड बघण्यासाठी आले. सो मित्रांनो रायगड बघा, चांगल्या दृष्टीने बघा, माहिती घ्या अँड लोकांना मित्रांनो माहिती सांगा. ह्या गोष्टीवर तुम्ही जर आला असाल ना तर मित्रांनो तुम्ही जी माहिती घेऊन जाल ना ती तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना किंवा तुमच्या घरातल्या फॅमिलीला सांगा की मी रायगडला गेलेलो आणि ह्या गोष्टी बघितलेल्या. सो मित्रांनो हे जे प्रत्येक एक दगड आहे ना मित्रांनो हा दगड मित्रांनो एक आपला इतिहास सांगून जातो की हा माझा राजा कसा होता किंवा माझ्या राजाने ह्या जागेवरती कशा गोष्टी निर्माण केल्यात. सो हा प्रत्येक किल्ल्याचा जो दगड आहे ना हा मित्रांनो दगड सांगून जातो. सो इतिहासातील काळा दिवस. छत्रपती शिवाजी महाराजांनी 3 एप्रिल 1680 रोजी रायगड किल्ल्यावर आपला शेवटचा श्वास घेतला. महाराजांचे निधन रायगड किल्ल्यावरील त्यांच्या राजवाड्यात झाले. हा महाल बालेकिल्ल्याच्या मुख्य भागात आहे. चैत्र शुद्ध पौर्णिमेच्या दिवशी दुपारी सुमारे 12च्या सुमारास माझ्या राजाने जगदंब जगदंब म्हणून संपूर्ण स्वराज्याला पोरक करून अखेरचा श्वास घेतला. आतमध्ये कोणाची भांडण व्हायला कोण सेम मांडलेले आहेत बघा. जसं आपण पालखी दरवाजा पाहिला की नाही, समोर एक गेट बघायला भेटतो बघा. गेटचं नाव आहे मेना दरवाजा. मेन दरवाजा नाही, मेन दरवाजा खाली पाहिलात महादरवाजा नागमोडे वळणासारखा, नागाच्या वळणासारखा. किल्ला मुळात हा खालून दिसत नाही. गडाच्या पायथ्याला जरी उभे असतो ना तरी किल्ला म्हणलं की किल्ल्याची भिंत खालून दिसते, प्रतापगड खालून दिसतो. रायगडाचं कुठचंही भिंत खालून दिसत नाही. याला म्हणतात राजांचा गणिमेकावा. ताकदीपेक्षा युक्ती श्रेष्ठ म्हणतात. च्या एंट्री गेली गेटचं नाव आहे मेना दरवाजा. महाराजांच्या राण्या. आता मेना आणि पालखीमध्ये फरक आहे. मेना हा पॅकबंद पालखी ओपन असायचा. पालखी फक्त पुरुषांकरता आणि मेना फक्त स्त्रियांकरता. मग रायगड किल्ल्यावर महाराजांच्या राण्या असो, राजगणी स्त्रिया असो, त्या सूर्यास्तर बघायचा असेल, बागडुकीच्या बघायचा असेल, त्या पॅकबंद मेन्यात बसायच्या आणि या दरवाजाने इजा करायच्या म्हणून त्या गेटचं नाव मेना दरवाजा म्हटलं गेलं. वीड बांधकाम पेशवाळी ना हे शिवरायांचं बांधकाम दगडामध्ये.
ही बालेकिल्ल्याची मागील बाजू आहे. या भागामध्ये महाराजांच्या वेळेस कुणाला येण्याची परवानगी नव्हती. फक्त छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रमाता, शंभूराजे आणि राजाराम महाराज कधी इकडे येत होते. डायरेक्ट इकडे कुणाला एंट्री गेली नव्हती. आपण घर बांधतो की नाही, पहिला हॉल, बेडरूम, पाहुण्याला कुठं बसतो हॉलमध्ये, किचनमध्ये आणत नाही आहे. मग बालेकिल्ल्याचा हॉल पुढे आहे. मेन दरवाजा तुम्ही खाली पाहिलात की नाही, महादरवाजा हा कंपाऊंड दरवाजा आहे. घराचा मेन दरवाजा कुठे पुढे बघायला भेटणार आपल्याला. या भागामध्ये त्या काळामध्ये कुणाला येण्याचा चान्स नव्हता. महाराजांच्या आज्ञा बघा, हे ओपन आहे म्हणून आपण फिरतोय. जर पॅकबन असतं तर इकडे आपल्याला येता आलं नसतं. बघा आता समोर काही पडकेवाड आहे, 1 2 3 4 5 आणि घराच्या पडके 3. याला म्हटलं गेलेलं आहे अष्टप्रधानांचे वाडे. जसा भारताचा कारभार दिल्लीमध्ये त्या काळामध्ये 365 गड किल्ल्यांचा, गावकऱ्यांचा कागदोपत्री व्यवहार या समोरच्या वाड्यातून केला जात होता, म्हणून त्याला अष्टप्रधानांचे वाडे म्हटलं गेलं. 8 मिनिस्टर होते. मोरोपंत पिंगळे, आंबीराव मोहिते, आनाजी पंत, रामचंद्र निळकंठ, निराजीरावजी रघुनाथ पंडित, जे काही त्याची राणीची सोय गडावरती गेली होती, या समोरच्या वाड्यात केली गेली होती, म्हणून त्याला इतिहासामध्ये अष्टप्रधानांचे वाडे म्हटलं गेलं. बघा जगातलं पहिलं मंत्रिमंडळ शिवरायांनी रायगड किल्ला स्थापित केलं होतं. आता या मंत्रिमंडळाची तोंड बघा घराच्या कुठे त्या साईडला आहेत. त्यांना सुद्धा इकडे येता कामा नाही. तिकडून दरबारात आहे, तिकडून खाली यायचं, इकडे यायचं नाही. ज्या भागामध्ये मंत्री येत नाही तो भाग किती VIP असल्याची कल्पना करू शकत नाही. बघा आणि समोर जाळीवाल्या 2 कडे मधला ओपन आहे, धान्यांची कोठारी. कोकणामध्ये याला पिऊ किंवा जेव्हा पहिला खड्डा 22, दुसरा 18, तिसरा 15 फुटाचा खड्डा आहे. याला म्हटलं गेलेलं आहे धान्य कोठार. कोकणामध्ये काय म्हणतो पिऊ किंवा कणगी. जर खरं धान्य कोठार बघायचं असेल ना, कोल्हापुरात पन्हाळा, गंगा, यमुना आणि सरस्वती. धान्य काढलं कसं जायचं माहिती आहे का, वरून धान्य पोत्याने, खालून पोत्याने भरलं जायचं. इथे सिस्टम तशी नव्हती. रायगड राजधानी असल्यामुळे जर रायगडाचा दरवाजा जर वेढा दिला तर वेढा किती 2 ते 3 दिवस पडायचा का नाही, 3 ते 6 महिने वेढा पडायचा. वरची लोकसंख्या होती, या लोकसंख्येला 3 ते 6 महिने धान्य पुरेल एवढ्या जमते स्टॉक केलं जायचं. राजांच्या नंतर गडवाली पेशवाई सत्ता. पेशवाने काय केलं, धान्य ठेवलंच नाही. काय केलं, कैदी कोठार यूज केला. राजाने निघून गेले इथून, पेशवांचे राज्य आलं, महिने कैदी कोठाराचा यूज केला. चोरी, लबाडी, बितोरी, गुन्हेगारी, जो कोणी असा गुन्हेगार करेल त्या गुन्हेगाराला 7 दिवस डांबून ठेवलं जायचं. 8 दिवशी बाहेर काढून त्या गुन्हेगाराला विचारलं गुन्हा बोला की नाही. जर का तो गुन्हेगार नाही म्हणला, त्या गुन्हेगाराचे हातपाय बांधायचे, पत्यात भरायचं, गाड बांधायची, रायगडाच्या उतरा टोकाय टकमक टकवून फेकून दिलं जायचं. पण महाराजांनी इथे फक्त धान्याचा वापर केला आणि पेशवाने कैद्याचा वापर करून घेतला. मग शंकरजी म्हणते महाराजांनी धान्य ठेवले, पेशवाने कैदी ठेवले. महाराजांनी का बरं नाही कैदी ठेवले. कोणताही राजा बालेकिल्ल्याच्या परिसरात कैदी देऊ शकत नाही. इतर जर कैदी ठेवले असते, समोर राणीमहल, खाली मंत्रीवाडी, आतमध्ये राहता राजवाडा, एखादा कैदी वराडला तर प्रामाणिक होऊ शकत होता. राजे कैदी कुठे ठेवायचे, वासोरा किल्ला रायगडाच्या बाजूला असणारा थम्सअप आकारचा लिंगाणा. बघा पहिला खड्डा 22, दुसरा 18, तिसरा 15 फुटाचा खड्डा. बघताना किशावरती हात ठेवा, कारण खाली बघताना आपण घाईगुणी बघतो. खाली बघताना मोबाईल असेल, चिल्लर असेल, खाली पडली भेटणार नाही. बघून घ्या. मग आपण पुढे महाराजांच्या राहत्या. सो मित्रांनो हे आहे जे की धान्य कोठार. इकडे मित्रांनो तेव्हाच्या काळी म्हणजे शिवकालीन काळी धान्य कोठार हे होतं. आणि इकडे मित्रांनो धान्य साठवून ठेवलं जायचं. इकडे पण आहे हे बघा. आणि त्या दादांनी खूप सारी मस्त माहिती सांगितली. आणि खरं सांगितलं तर तुम्ही जर आतमध्ये वागून बघत ना तर खिशावरती हात ठेवून बघा, कारण मोबाईल वगैरे केला तर परत भेटणार नाही तुम्हाला. सो हे बघा हे धान्य कोठार आहे. सो मित्रांनो हे बघताय ना, हे आहे मित्रांनो शिवकालीन मित्रांनो तेव्हाच्या काळचं मित्रांनो शौचालय. त्याची बांधणी बघा मित्रांनो कशी केलेली. हे असं होतं आणि पूर्ण मित्रांनो हे असं शौचालय हे आहे शिवकालीन काळातलं. आणि खूप भारी अशी रचना केली. सो मित्रांनो आता आपल्या इकडे दर्शन वगैरे घेऊन झालं आहे आणि आपण आता आलो आहे. हा आहे मित्रांनो मार्केट, म्हणजेच हा आहे मित्रांनो बाजारपेठ, जिकडे मित्रांनो आपल्या ह्या किल्ल्यावरती जे पण काय करायचं मित्रांनो हा होता बाजारपेठ. ह्या बाजारपेठेत मित्रांनो ना एकूण 44 हे दुकान आहेत. आणि तिकडे मित्रांनो हे ह्या बाजारपेठेची तुम्ही रचना बघाल ना तर हे मित्रांनो किती उंच आहे बघा. आणि इकडे मित्रांनो हे असं घोड्यावरून तू खरेदी करायची लोक घोड्यावरती बसून, त्यामुळे मित्रांनो ह्याची उंची थोडी खूप उंच आहे. आणि इथला एक इतिहास आहे मित्रांनो, जे की मित्रांनो तुम्हाला दाखवतो समोरच, जो की हा बघा तुम्हाला नागाच्या आकारात जे तुम्हाला दिसतंय ना याच्या मागे मित्रांनो इतिहास आहे. सो जे सिनेमॅटिक बघा तुम्हाला मी दाखवतो, पुढे एक्सप्लेन करतो. रायगडावरील नागपाश किंवा नागशिल्प हे बाजारपेठेतील एका विशिष्ट दुकानाच्या खांबावर कोरलेले असून ते शिवकालीन स्थापत्यशास्त्रातील एक गूढ आणि वैशिष्ट्यपूर्ण प्रतीक मानले जाते. हे शिल्प रायगडावरील भव्य बाजारपेठेत पश्चिमेकडील दुकानाच्या रांगेत एका दुकानाच्या चौथऱ्यावर कोरले आहे. काही अभ्यासकांच्या मते दुकानाच्या संपत्तीचे रक्षण व्हावे या श्रद्धेतून हे शिल्प
क्षेत्रफळ म्हणून कोरले असावे. सो मित्रांनो, काय रचना केली ना ह्या जागेची पूर्ण. एक विचार करा, जेव्हा शिवकालीन म्हणजे त्या काळात महाराज किंवा जे पण आपले सरदार होते, जे पण आपले मराठी होते, जेव्हा हे खरेदी करायला यायचे तो ही जागा कशी असेल. म्हणजे आता ही जागा पूर्ण तुटले जे की मित्रांनो इंग्रज त्यांच्या काळात मित्रांनो जागेचा ही असे झाले. सो तेव्हाच्या काळात तुम्ही एकदा विचार करा ही जागा कशी असेल आणि किती मित्रांनो ही भरलेली जागा असेल. सो अशा मित्रांनो हे तशी जागा आहेत ना, थोडासा मतलब मला असं मित्रांनो अशा गोष्टी बघण्यात मला खूप आवड निर्माण झाली मला. आणि नक्कीच मित्रांनो पहिला सुरुवात मी रायगडपासून केली, पण मी आता नक्कीच सांगते की मी हळूहळू जेवढे पण मला गड किल्ले एक्सप्लोर करता येतील आपल्या महाराजांचे थोडे नक्की करण्याचा प्रयत्न करेन. आणि हे तर आपले मित्र असणारच आहे आपल्यासोबत. सो आपण ही वारी आता सुरू केली आहे सह्याद्री फिरण्याची. सो आपण ही नक्कीच पूर्ण करू. आणि सुरुवातच आपण अशा किल्ल्यापासून केली जी की महाराजांची राजधानी होती आपल्या महाराष्ट्राची. मराठी महाराजांच्या मित्रांनो हा एक बालेकिल्ला आहे. सो ह्या किल्ल्यापासून आपण सुरुवात केली आणि खूप भारी वाटते. सो बघूया आता आपण चाललो आहे जगदीश्वराच्या मंदिरात. सो तिकडे जाऊन जगदीश्वराचे दर्शन घेऊ अँड महाराजांची समाधी पण बघू. सो तिकडून मग आपण जाऊ टकमट टोकाकडे. सो आता जगदीश्वराचे दर्शन घेऊया अँड बघू पुढे अजून आपल्याला काय काय बघायला भेटतं. सो चला. हे आहे जगदीश्वर मंदिर. हे मंदिर महाराजांच्या आदेशानुसार हिरोजी इंदुलकर यांनी बांधले आहे. मंदिराचे बाह्य स्वरूप मुघल शैलीतील दिसते, जेणेकरून शत्रूने आक्रमणावेळी त्याला मस्जिद समजून हानी पोचवू नये. मात्र मंदिराच्या आत हिंदू स्थापत्य शैली असून मध्यभागी भव्य शिवलिंग आहे. मंदिराच्या पूर्व दरवाजाच्या पायरीवर एक शिलालेख आहे. सेवेच्या ठायी तत्पर हिरोजी इंदुलकर. महाराजांना जेव्हा विचारले की तुम्हाला बक्षीस काय हवे, तेव्हा हिरोजींनी फक्त पायरीवर नाव करण्याची परवानगी मागितली, जेणेकरून महाराजांचे पाय रोज माझ्या नावावर पडतील. मंदिराच्या प्रवेशद्वारावर एक संस्कृत शिलालेख असून त्यात या मंदिराला विश्वेश्वर असे संबोधले आहे. हे मंदिर चंद्र सूर्य असेपर्यंत टिको अशी प्रार्थना केली आहे. या मंदिराच्या पूर्व दरवाजाच्या बाहेर बरोबर समोर छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी स्थळ आहे. रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांचे समाधीस्थळ हे स्वराज्याचे पवित्र मंदिर मानले जाते. 1680मध्ये महाराजांच्या निधनानंतर त्यांचे सुपुत्र छत्रपती संभाजी महाराज यांनी ही समाधी बांधली. दरवर्षी लाखो शिवभक्त या समाधीसमोर नतमस्तक होण्यासाठी रायगडावर येतात. ही समाधी शिवप्रेमींसाठी प्रेरणा आणि ऊर्जा देण्याचे प्रमुख स्थान आहे. सो मित्रांनो ही गर्दी बघताना खूप गर्दी आहे, जी की जगदीश्वराच्या मंदिरात जायला लाईन लावले. आणि आपल्याला मित्रांनो हे दर्शन घ्यायला तर नाही भेटलं. खूप थोडं वाईट वाटतं आहे, कारण आपण सर्व गोष्टी फिरलो बट आपल्याला जगदीश्वराचं दर्शन घ्यायला आपण आतमध्ये जाऊन नाही भेटलं. कारण आपल्याला मित्रांनो बस पकडायची आहे, जी काही 4ची बस आहे इकडून शेवटची. जर ती नाही भेटली ना तर आपल्याला इकडे स्टे करावं लागेल. सो आणि आपल्याला उद्यापासून मित्रांनो जॉबला जायचं आहे. सो त्यामुळे पण आपल्याला लगेच निघावं लागतं. आणि आता पटपट आम्ही खाली पलतो, टकमकतो बघू आणि देन आपण लगेच खाली जाऊ, कारण आपल्याला लगेच आता बस पकडायची आहे, जी की 4ची बस आहे इकडून, जी आपल्याला माणगावला सोडेल. सो मंदिराचं आपल्याला हे दर्शन तर नाही करायला भेटलं. नेक्स्ट टाईम जेव्हा येऊ ना आपण तेव्हा नक्की करू. आता आपण पटपट पळूया खाली. बाहेर पण बघताना चप्पल वगैरे तुम्हाला समजत असेल किती गर्दी आहे. आणि बघा मिस तर केलं भावना आपण एक प्लेस, एवढ्या सर्व गोष्टी बघितल्या. ठीक आहे. आणि आपल्याला इथं नेक्स्ट टाइम आपण नक्की बघू. आणि आता मित्रांनो गर्दी खूप आहे, त्यामुळे आपल्याला ते नाही करता येणार आणि आपल्याला लगेच निघायचं, त्यामुळे आपल्याला नाही जमणार. सो बाहेरून आम्ही दर्शन घेतलं आहे आणि आता इथूनच आम्ही निघतोय बस. आणि आता लगेच आपण निघूया फटफट. आपल्याला टकमकटो बघायचं आणि लगेच आपण खाली उतरणार होतं. सो चला जरा आपण टकमकटो बघूया आणि डायरेक्ट खाली जाऊया. सो चला गाईस, तिकडनं आता उतरून आहे ना आम्ही आता इकडे आलो आहे, हे टकमकटो इकडे. सो आता आम्ही चाललो आहे टकमकटोकडे, जे की मित्रांनो आम्ही आमच्या ह्या प्रवासाचा शेवटचा टप्पा करतो आहे. बिकॉज आम्ही आता पूर्ण किल्ला फिरलो, पण आम्हाला जगदीश्वराच्या मंदिराचं दर्शन नाही घ्यायला भेटलं. सो ते थोडं मित्रांनो कुठेतरी वाटतं आहे. बट आम्ही नेक्स्ट टाईम नक्की जेव्हा येऊ ना तेव्हा आम्ही पूर्ण किल्ला प्रॉपर
गाईडने प्रॉपर एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करू. पण आता आम्ही आलो इकडे टकमक टोकाकडे, जे की मित्रांनो आम्ही आमच्या ट्रिपचा शेवटचा पॉईंट म्हणून आता इकडे करतो. आणि आम्ही लगेच आता निघणार आहोत खाली जायला. सो आपल्याला इकडून आता खाली जायचं आहे पूर्ण परत. आणि हा मित्रांनो टकमक टोक. सो आमचे 2 मित्र कुठे हरवलेत काय मलाच नाही माहीत. ते कुठे राहिलेत दिसत तर नाहीत अजून, दमलेत बहुतेक. आम्ही इथं आलो. सो आता आपण तुम्हाला दाखवतो मित्रांनो. इकडे मित्रांनो ना जेव्हा त्या काळी मित्रांनो जेव्हा जो पण आपल्या स्वराज्याशी गद्दारी करायचा किंवा जो पण चुकीचं कोणतेही वर्तन करायचं, तेव्हा मित्रांनो ह्याच टकमक टोकाकडून त्याला एका पोत्यात बांधून खाली ढकललं जायचं. आणि हेच ते टकमक टोक आहे, जे की मित्रांनो खूप असं थरारक आहे. इथून मित्रांनो खाली फेकलं जायचं. विचार करा त्या काळी ही शिक्षा होती त्या लोकांना. आणि आताच्या काळची शिक्षा मित्रांनो तुम्हाला माहितीच असेल. सो समोर आहे ते. आणि आता आपल्याला लगेच निघायचं काहीच, कारण आपली 4ची बस आहे. सो फटफट निघायचं आपल्याला खाली लगेच. आणि आता मग दाखवतो हे टकमक टोकते बघा समोर. खूप सारे पब्लिक आलं इकडे. आत्ता आपण येऊन पोचलो आहोत रायगडाचा शेवटचा पॉईंट आणि आपल्या ट्रेकिंगचा शेवटचा पॉईंट म्हणजेच टकमक टोक. हे रायगड किल्ल्यावरील सर्वात थरारक आणि भीतीदायक ठिकाण मानले जाते. शिवकाळात स्वराज्याशी गद्दारी करणाऱ्या, फितुरी करणाऱ्या किंवा गंभीर गुन्हा करणाऱ्या गुन्हेगारांना याच टोकावरून खाली दरीत फेकून देहत्यांची शिक्षा दिली जात असे. हे टोक बालेकिल्ल्याच्या उत्तर टोकावर असून सुमारे 1200 ते 1500 फूट खोल दरीत झुकलेले आहे. याची रुंदी केवळ 4 ते 5 फूट इतकीच अरुंद आहे. इथून खाली खोल दरीत पाहतात टक लावून पाहावे लागते किंवा भीतीमुळे डोळे विस्फारले जातात, म्हणून याला टकमक टोक असे नाव पडले. इथला वारा इतका प्रचंड असतो की उभे राहणे कठीण होते. मित्रांनो विचार करा, खाली एवढी खोल दरी आहे आणि हा दरीत मित्रांनो त्या माणसाला खाली फेकल्यावर माणसाचं काय आहे. ज्या खाली मित्रांनो ज्या माणसाने गुन्हा केला असेल त्या खाली किंवा ज्या माणसाकडून काहीही चूक झाली असेल त्या माणसाने मित्रांनो आज त्या कड्यावरतून एका पोत्यात बांधून खाली फेकलं जायचं. सो विचार करा त्या काळची शिक्षा काय होती. आणि आल्याशी तुम्हाला माहिती पडली असेलच काय शिक्षा आहे. सो तुम्हाला दाखवतो टकमक टोक. सो आपण त्या टकमक टोकला जाऊया आणि तिकडे जाऊन बघूया. आणि आपला मित्र हा ट्रिपचा आहे ना शेवटचा पॉईंट असेल. आणि आता आपण लगेच खाली उतरणार आहोत बिकॉज आपल्याला आपली बस पकडायची आहे. सो आता पटपट जाऊया ते टकमक टोक दाखवतो अँड बघा तुम्ही टकमक. सो मित्रांनो हे आहे टकमक टोक, जे की मित्रांनो इकडे खाली आणि जास्त मित्रांनो खाली कोणाला जायला देत नाहीत, तरी पण लोक गेलेत मित्रांनो कारण खूप रिस्की आहे ते. सो टकमक टोक आणि आपण मित्रांनो आता रिटर्न चाललो. रायगडाचा संपूर्ण अनुभव घेऊन आम्ही आता पुन्हा पायथ्याशी आलो आहोत. हा अनुभव आयुष्यभर लक्षात राहील, कारण रायगड आणि मराठी माणूस यांचे नाते केवळ राजा आणि राजधानीचे नसून ते भक्ती, अभिमान आणि अस्मितेचे आहे. रायगडावरून घरी निघण्यास पायच वळत नव्हते. आयुष्यभर रायगडाची ही वारी अशीच कायम व्हावी, कारण रायगड हा प्रत्येक मराठी माणसासाठी एक शक्तिपीठ आहे. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. सो मित्रांनो आत्ता आम्ही आलो आहे माणगाव रेल्वे स्टेशनला आणि खूप मित्रांनो तिकडे बस भेटली. बस पण इकडे एवढी लेट आहे ना काय सांगू. बट आम्ही आलो इकडे माणगाव स्टेशनला आता आलो. नंतर इथून लास्ट ट्रेन जी आहे ती आहे श्रीगंगानगर. कुठली आहे रे? श्रीगंगानगर. सो मी तर ट्रेन पकडतो होती बिकॉज लास्ट ट्रेन आहे इथून. आणि मित्रांनो खूप भारी एक्सपिरियन्स होता माझा रायगडचा. आमच्या सर्वांचाच होता ते सर्व ठिकाणचा. सो आता मित्रांनो हा ब्लॉग मी इकडे जॉईन करतो. ब्लॉग आवडला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि जास्तीत लोकांपर्यंत शेअर करा. ओके सो बाय अँड कमेंटमध्ये विसरू नका. जय शिवराय जय भवानी. काय बोलाल तुम्ही? काय नाही आता काय झालंय ते. काय बोलायचं तुला? जायचंय घरी जायचंय. भाई याचा फेस बघा तुम्ही भाई हे बघा घरी जाणे काय. सो चला भेटू एका नवीन टाटा बाय बाय. ओके बाय.